भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना अभिवादन. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो धम्मावरील प्रश्नोत्तर. चौदा तळ्याचा सत्याग्रह कशासाठी होता? याचं उत्तर आहे 14 तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क इतर लोकांप्रमाणेच अस्पृश्य लोकांनाही मिळावा यासाठी तो सत्याग्रह होता. स्त्रियांना समान हक्क मिळावे म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी कोणते बिल तयार केले? तर त्याचं उत्तर आहे स्त्रियांना समान हक्क मिळावे म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले. पुढचा प्रश्न आहे बाबासाहेबांनी कोणता ग्रंथ जाळला? डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला. चैत्यभूमी कोठे आहे? चैत्यभूमी कोठे आहे? चैत्यभूमी मुंबईच्या दादर चौपाटीवर आहे. दी बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ कोणी लिहिला? द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. ज्योतिबा फुले कुठे राहत होते? ज्योतिबा फुले हे पुण्यातील गंजपेठ भागात राहत होते. गुलामगिरी ग्रंथाचे लेखक कोण? गुलामगिरी ग्रंथाचे लेखक ज्योतिबा फुले आहेत. ज्योतिबांनी कोणता समाज स्थापन केला? ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. बाबासाहेबाचे 3 गुरु कोणते? बाबासाहेबाचे 3 गुरु कोणते? नंबर 1 तथागत भगवान बुद्ध, नंबर 2 क्रांती ज्योतिबा फुले व संत कबीर. हे डॉक्टर बाबासाहेबांनी मानलेले 3 गुरु आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज कोठे सुरू केले? डॉक्टर बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज मुंबईला सुरू केले. हिंदू जाती व्यवस्थेत कोणकोणत्या जातींना अस्पृश्य मानले? हिंदू जाती व्यवस्थेत कोणकोणत्या जातींना अस्पृश्य मानले? त्याचं उत्तर आहे हिंदू जाती व्यवस्थेत महार, चर्मकार, मातंग इत्यादी शेकडो जातींना अस्पृश्य मानले. हिंदू जाती व्यवस्थेत कोणकोणत्या जातींना शूद्र मानले?
अस्पृश्य आणि शूद्र हिंदू जाती व्यवस्थेत मराठा, कुणबी, तेली, माळी, सोनार, सुतार इत्यादी, हल्ली त्यांना OBC मधील शेकडो जातींना शूद्र मानले. सर्व मानव जन्मतः समान आहेत असे सर्वात पहिल्याने कोणी सांगितले? त्याचं उत्तर आहे, सर्व मानव जन्मतः समान आहेत असे सर्वात प्रथम विश्वशांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेबांची 3 उपास्य दैवते कोणती? डॉक्टर बाबासाहेबांची 3 उपास्य दैवते कोणती? नंबर 1 विद्या, शील, स्वाभिमान. विद्या, शील व स्वाभिमान ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 3 उपास्य दैवते आहेत. मागासवर्गीयाकरिता शासकीय नोकरीत 50% राखीव जागा ठेवण्याचा कायदा सर्वप्रथम कोणत्या राजाने केला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मागासवर्गीयाकरिता शासकीय नोकरीत 50% राखीव जागा ठेवण्याचा कायदा सर्वप्रथम कोणत्या राजाने केला? याचं उत्तर आहे, मागासवर्गीयाकरिता शासकीय नोकरीत 50% राखीव जागा ठेवण्याचा कायदा सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांनी केला. डॉक्टर बाबासाहेबांनी अमेरिकेतील कोणत्या विद्यापीठात PhDचा अभ्यास केला? डॉक्टर बाबासाहेबांनी अमेरिकेतील कोणत्या विद्यापीठात PhDचा अभ्यास केला? उत्तर आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात PhDचा अभ्यास केला. प्रश्न समोर आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी लंडन विद्यापीठातून कोणती पदवी मिळवली होती? डॉक्टर बाबासाहेबांनी लंडन विद्यापीठातून DSc पदवी मिळवली होती. कोल्हापूरचे शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातील होते काय? प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे होय. कोल्हापूरचे शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळातील होते. सतीची प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले? सतीची प्रथा म्हणजे जर मनुष्य मरण पावला तर त्याच्यासोबत त्याच्या पत्नीला जिवंत जाळत असत त्या स्मशानभूमीमध्ये. त्याला सतीची प्रथा म्हणत. तर या सतीची प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले? सतीची प्रथा बंद करण्यासाठी बंगालचे राजा राममोहन राय यांनी प्रयत्न केले. बिहार राजाला बिहार हे नाव कसे पडले? बिहार राजाला बिहार हे नाव कसे पडले? याचं उत्तर आहे,
बिहार राज्यात अनेक ठिकाणी प्राचीन बौद्ध विहार आहेत. त्यावरून त्या राजाला बिहार हे नाव पडले. बौद्ध विहार आहेत जास्त, म्हणून त्या राजाला बिहार म्हटलेलं आहे. बिहार हे नाव पडलेलं आहे. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित कष्टकऱ्याच्या तळहातावर तरलेली आहे. हे वाक्य कोणाचे? हे असं कोण म्हणाले? त्याचं उत्तर आहे, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. हे वाक्य अण्णाभाऊ साठेचे आहे. अण्णाभाऊ साठे यांनी कोणकोणती पुस्तके लिहिली? अण्णाभाऊ साठे यांनी कोणकोणती पुस्तके लिहिली? तर त्याचं उत्तर आहे, अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा नावाची कादंबरी लिहिली. तर वारणेचा वाहक, माकडाची माळ, माकडीचा माळ, मुंबई कुणाची इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. धम्माचा केंद्रबिंदू ईश्वर पाहिजे की माणूस? त्याचं उत्तर आहे, धम्माचा केंद्रबिंदू ईश्वर नको, माणूस हाच धम्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. कोणकोणत्या सम्राटांनी राजांनी बौद्ध धम्माला उत्तेजन दिले? सम्राट अशोक, कनिष्क व हर्षवर्धन या तीन सम्राट राजांनी, या सम्राटांनी तसेच सातवाहन राजे यांनी बौद्ध धम्माला उत्तेजन दिले. जे राजास्त्र दिला. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगळ हो. मित्रांनो, सर्व सबस्क्रायबर, माझे चाहते मंडळी, सर्व मित्रपरिवार यांना नम्र विनंती, हे भगवान बुद्धाच्या धम्मावरील, तत्त्वज्ञानावरील वेगवेगळ्या पैलूवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये वेगवेगळे धम्माविषयीचे प्रश्न उत्तरं, वेगवेगळे विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांसमोर सादर करतो. तरी आपण सर्वांनी जसे आजपर्यंत लाईक, सबस्क्राईब करत आलेले आहात, आपण अजूनसुद्धा आपण प्रोत्साहन दिल्यास जास्तीत जास्त वेगवेगळ्या पैलूवर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे करेन. तरी आपण सर्वांनी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि
कॉमेंट्ससुद्धा करा. कॉमेंट्स आल्याशिवाय मला कळणारच नाही की मी जे पाणी टाकत आहो हे उलट्या घागरीवर आहे की काही भांड्यामध्ये पाणी पडते. तर हे धम्माचं ज्ञान प्रत्येकाकडे असावं. धम्माची शिदोरी जीवन उद्धारी, धम्माची शिदोरी जीवन उद्धारी, अखिल मानवाचं जीवन उद्धारी. म्हणून बंधूंनो, आपण सर्वांना हे तत्त्वज्ञान, या जगाला युद्ध नको, बुद्धाची गरज आहे. प्रत्येक मनुष्य आता वेगवेगळ्या वळणावर चाललेला आहे. ही काळाची गरज आहे. या जगाला कोणता देव वाचवू शकणार नाही. तर इथे एक माणूस दुसऱ्या माणसालाच वाचवू न शकणार आहे. ते तत्त्वज्ञान एका माणसाने दुसऱ्या माणसासोबत माणसासारखं वागणं हे मानवाचा धर्म आहे, केंद्रबिंदू आहे. तो आपण सर्वांना आचरणात आणून अखिल मानवजातीच्या विकासासाठी आपण हे बुद्धाचं तत्त्वज्ञान अंगीकारावं, ही सर्वाला नम्र विनंती. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.